हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते की स्वस्त असणार आणि मस्त असणार. मित्रमैत्रिणींनो, ज्या पण मैत्रिणी माझ्याकडे स्कूटी शिकण्यासाठी येतात त्यांचा सगळ्यात अगोदर महत्त्वाचा प्रश्न असतो की मी कधी सायकल चालवली नाही, मला स्कूटी जमेल का? तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ असणार आहे मैत्रिणींनो. तसं पाहायला गेलं तर सायकलचा आणि स्कूटीचा काहीही संबंध येत नाही. सायकल जरी आपण चालवलेली असेल तर ती आपण लहानपणी सायकल चालवतो आणि सायकल आपली वजनाने हलकी असते, स्कूटीला थोडंसं वेट असतं, त्याच्यामुळे आपण प्रॉपर बॅलन्स स्कूटीला करू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही हे डोक्यातून काढायचं आहे की मी सायकल कधी चालवली नाही, मला स्कूटी जमेल का? तर अजिबात टेन्शन घेऊ नका. हेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ खूप युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि ज्या मैत्रिणी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. मैत्रिणींनो, ज्यावेळेस आपण स्कूटी शिकत असतो त्यावेळेस सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सजेशन करेन की ज्यावेळेस तुम्ही गाडी शिकत असता, मग ती कोणती पण असू द्यात, ॲक्टिवा, ज्युपिटर, ॲक्सेस किंवा इलेक्ट्रिक स्कूटर, त्या गाडीबद्दल अगोदर सगळी संपूर्ण माहिती अगोदर तुम्हाला जाणून घ्यायची आहे आणि नंतर मग तुम्ही गाडी ट्राय करायची आहे शिकण्यासाठी. तर ह्या आपल्या विनया मॅडम आहेत. तर आत्ता त्या अंतर वाढवायचे ट्राय करत आहेत. तर खूप छान प्रयत्न करत आहेत मैत्रिणींनो, पाहू शकता. ॲक्च्युली त्यांनी सायकल पण कधी चालवलेली नव्हती आणि कॉन्फिडन्स ॲक्च्युली खूपच, पहिला दिवस म्हटलं की खूप लूज कॉन्फिडन्स होता, पण आज त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स छान प्रकारे क्रिएट झालेला आहे. ट्रेनिंगचा असेल मे बी 6वा दिवस असू शकतो त्यांचा ट्रेनिंगचा, पण छान प्रकारे विचार करायची गोष्ट आहे की आपण कधी सायकल चालवत नसतो, आता डायरेक्टली गाडी चालवतो आहे. ह्या गोष्टी जरा थोड्याशा डिफिकल्ट असतात, पण स्टेप बाय स्टेप त्या होऊन जातात. मैत्रिणींनो, अगोदर तुम्ही हे डोक्यातून काढायचं आहे की मला सायकल येत नाही आणि मग मला गाडी जमेल की नाही. कारण तसं पाहायला गेलं तर सायकलचा आणि स्कूटीचा काही संबंध येत नाही. सायकल जरी आपण चालवलेली असेल तर ती आपण लहानपणी सायकल चालवतो आणि आपल्या स्कूटीला, गाडीला थोडंसं वेट असतं, त्याच्यामुळे आपण छान प्रॉपर असं गाडीला बॅलन्स करू शकतो. त्यामुळे तुम्ही त्या डोक्यातून काढायचं आहे की मी सायकल कधी चालवलेली नाही, मग मला गाडी जमेल का? तर हे पाहू शकता तुमच्या समोरच आहे. आज ट्रेनिंगचा 6वा दिवस आहे. सायकल पण कधी चालवलेली नाही आणि कधी हातात पण घेतली नव्हती, पण आता त्या छान बॅलन्स पण करत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे गाडीला कंट्रोल पण करायला शिकत आहेत त्या. पाहू शकता तुम्ही. आता आपण मेन मुद्द्यावरती येऊया. मैत्रिणींनो, ज्यावेळेस तुम्हाला अंतर वाढवायचं आहे, हा सगळ्यात मोठा टास्क आहे ज्यावेळेस तुम्ही गाडी शिकत असता त्यावेळेस. तर सुरुवातीला काय करायचं आहे, तुम्हाला गाडी कंट्रोल करायला शिकायचं आहे मैत्रिणींनो. कंट्रोल म्हणजेच की काय, जेणेकरून कोणी समोरून आलं गेलं तर अशावेळी तुम्हाला काय केलं पाहिजे हे तुमच्या अगोदर माइंडमध्ये फिट व्हायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही अंतर वाढवायचं ट्राय करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला समोर लक्ष ठेवायचं आहे आणि एक टार्गेट ठेवायचं आहे तुमच्या मनामध्ये की मला तिथपर्यंत जायचं आहे, मी तिथपर्यंत जाणार, असं तुमच्या मनात टार्गेट ठेवायचं आहे. आणि जिथपर्यंत जाऊ शकताय तिथपर्यंत तुम्ही कंटिन्यू एकसारखी रेस ठेवायची आहे. हे पाहू शकता, अशा प्रकारे एकसारखी रेस ठेवून जिथं थांबायचं तिथं हळूहळू रेस कमी करून हळूहळू ब्रेक प्रेस करायचा आहे. जोराचा कचकन ब्रेकचा यूज करायचा नाही. कचकन ब्रेक दिलात तर तुमची गाडी काय होते, वन साईडला गाडी होते. त्यासाठी हळूहळू ब्रेकचा यूज करायचा आहे. ठीक आहे. मॅडम खूप लांबपर्यंत जात आहेत मैत्रिणींनो. तर त्यासाठी काय करायचं, तुम्हाला अगोदर थोडं थोडं तुम्ही अंतर अगोदर वाढवायचं आहे आणि नंतर ज्यावेळेस तुमचा डिस्टन्स वाढेल त्यावेळेस तुम्ही कंटिन्यू, तुम्हाला एकसारखा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आला की नाही बाबा मी तिथपर्यंत जाऊ शकते, पण व्यवस्थित प्रॉपर तुम्हाला तिथपर्यंत जाता आलं पाहिजे. सारखे सारखे पाय अजिबात टेकायचे नाहीत. तुम्हाला तुमच्या हातामध्ये ब्रेक असतो, तर तुम्हाला ब्रेकनं गाडी थांबवायची असते. अजिबात पाय टेकवायचे नाहीत, पायानं तुम्हाला गाडी थांबवायची नाही. कधी कधी चालू गाडीमध्ये पायाला इजा होण्याची शक्यता असते, त्यासाठी पाय सारखे सारखे टेकायचे नाहीत. तुमच्या हातामध्ये ब्रेक आहे, ब्रेकनं गाडी थांबवायचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही. आता पाहूयात आपण त्या कुठपर्यंत येतात ते. त्या पाहू शकता मैत्रिणींनो, अशा पद्धतीने पाय तुम्ही जमिनीपासून अलगदवरती उचलायचे आहेत. जिथं थांबायचं आहे तिथं पाय टेकवायचे आहेत. हँडल थोडंसं हलतं आहे त्यांच्याकडून. समोर लक्ष द्या मॅडम, समोर लक्ष द्या, समोर बघा, समोर बघा, समोर बघा, समोर बघायचं तिकडं. नजर लांबपर्यंत ठेवायची आहे, जिथपर्यंत जाऊ शकता तिथपर्यंत जायचे. थोडंसं काय चूक होते मैत्रिणींनो, पाय सारख्या टेकत असल्यामुळे त्यांना
थोडंसं कम्फर्टेबल वाटत नाही आहे. त्यांना असं वाटत असेल की आपण पडतो आहे की काय, त्यामुळं पाय टेकायचं त्या ट्राय करत आहेत. पण छान कंट्रोल वगैरे आलेला आहे आणि कॉन्फिडन्स पण छान प्रकारे वाढलेला आहे. थोड्याफार चुका ह्या होत असतात, त्या चुकांकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही आपल्याला. आपण करत राहायचं, शिकत राहायचं. आणखी एक मैत्रिणींनो, ज्यावेळेस आजूबाजूनं गाड्या वगैरे येत असतील तर त्यावेळेस अजिबात गाड्यांकडं लक्ष द्यायचं नाही. आपलं लक्ष टोटल आपल्या गाडीकडं ठेवायचं. बऱ्याच मैत्रिणी वायबल होतात आजूबाजूनं गाडी जात आहेत म्हणून, तर अजिबात घाबरायचं नाही. आपलं लक्ष टोटल आपल्या गाडीकडं पाहिजे. बाजूने येणाऱ्या लोकांची ती डावी बाजू असते, आपण जातो ती आपली डावी बाजू असते. त्याच्यामुळे त्यांच्या लाईननं ते चाललेले असतात, आपल्या लाईननं आपण यायचं. आता पाहूयात आपण काय चूक होतीये का. छान 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 छान. पाय फक्त टेकू नका मॅडम, छान जमते, छान. समोर लक्ष द्या, लांबपर्यंत नजर ठेवा. हे पाहू शकता मैत्रिणींनो, छान प्रयत्न आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे, अजिबात घाबरायचं नाही. समोर लक्ष ठेवायचं आहे. जिथपर्यंत जाऊ शकता तिथपर्यंत जायचं, ट्राय करायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे डोक्यातून काढायचं आहे की मी सायकल कधी चालवली नाही, मला खूप भीती वाटते. ह्या सगळ्या गोष्टी अगोदर तुम्ही डोक्यातून काढायचं आहे. अगोदर स्कूटीची बेसिक माहिती जाणून घ्यायची आहे, त्याच्यानंतर गाडी कंट्रोल करायला शिकायची आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला ही टिप्स तुम्हाला फॉलो करायची आहे की तुम्हाला अंतर वाढवायला शिकायचं आहे. ठीक आहे. आता विनया मॅडमना छान कंट्रोल पण आलेला आहे, त्याच्यामुळे त्या एनी टाईम न घाबरता थांबू शकतात. त्यांना तेवढा कॉन्फिडन्स आहे की आता त्या पडणार नाहीत किंवा इकडे तिकडे त्यांची गाडी जाणार नाही. एवढा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये तर छान प्रकारे क्रिएट झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर मैत्रिणींनो, ज्या पण मैत्रिणी आपले व्हिडिओज पाहत आहेत, ज्यांना स्कूटी शिकायची खूप मनापासून इच्छा आहे, तर त्यांनीसुद्धा अजिबात घाबरू नका आणि स्टेप बाय स्टेप स्कूटी शिका. आणि जरी तुम्हाला स्कूटी शिकत असताना काही प्रॉब्लेम येत असेल तर ते मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि हाचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि ज्या मैत्रिणी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय, थँक्यू, धन्यवाद.